नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला आहे. विषय आहे समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा 2025 बाबत. तर हे पत्र माननीय महासंचालक माहिती व जनसंपर्क संचालनालय मुंबई, नंतर मान्य संचालक दूरदर्शन केंद्र वरळी, प्रसिद्धी उपसंचालक पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण, मान्य संचालक आकाशवाणी केंद्र आणि सर्व जिल्हा प्रसिद्धी अधिकारी व वृत्तपत्र संपादक यांच्यासाठी आहे. तर याच्यात म्हटलेलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या पत्र क्रमांक 15/9/2022 आणि शासन निर्णय 29/8/25 अन्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने समूह साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा 2025 या परीक्षेचं ऑनलाईन पद्धतीने दिनांक 3/2/2026 व 4/2/2026 या कालावधीत 3 सत्रात आयोजित करण्यात आलं होतं. सदर परीक्षेचा ऑनलाईन स्वरूपात निकाल 13/3/2026 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET किंवा CTET च्या निकालाची माहिती सादर करण्याबाबत तसेच समूह साधन केंद्र समन्वयक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 ची रिस्पॉन्स शीट मिळण्याबाबत निवेदन सोबत जोडलेले आहे. तर या निवेदनाला आकाशवाणी, वृत्तपत्र आणि दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांमध्ये विनामूल्य प्रसिद्धी द्यावी अशी अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी हे पत्र निर्गमित केलेलं आहे. प्रसिद्धी निवेदनामध्ये सविस्तर दिलेलं आहे की जी स्पर्धा परीक्षा झाली केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा या अनुषंगाने सदर परीक्षेचा निकाल 13/3/2026 रोजी प्रसिद्ध केला आहे. तर सदर परीक्षेत पात्र उमेदवारांच्या नियुक्तीबाबत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET किंवा CTET या परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल तर सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण झाल्याची माहिती लिंकवर दिनांक 16/3/2026 ते 21/3/2026 पर्यंत भरण्यात यावी. अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे की आपण निकाल लागल्यानंतर आपल्याला ही माहिती भरणं आवश्यक आहे आणि ती माहिती 21 तारखेपर्यंतच भरण्यात यावी. सदरची माहिती दिलेल्या लिंकमध्येच भरण्यात यावी. ईमेल, पत्राद्वारे किंवा इतर माध्यमाद्वारे माहिती ग्राह्य धरण्यात येणार नाही आणि सदर मुदतीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी असे याच्यात म्हटलेलं आहे. तसेच सदर परीक्षेची गुणपडताळणी किंवा रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून घेण्यासाठी सुद्धा एक स्वतंत्र लिंक आहे. त्या लिंकवर 16/3 ते 31/3 पर्यंत मुदत दिलेली आहे. गुणपडताळणीसाठीचे शुल्क प्रति पेपर 500 रुपये सदर लिंकद्वारे भरण्यात यावेत असे म्हटलेलं आहे. शुल्क भरल्यानंतर 15 दिवसाच्या आत उमेदवाराच्या ईमेलवर रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून देण्यात येईल असे म्हटलेलं आहे. ईमेल, पत्राद्वारे किंवा इतर माध्यमाद्वारे सादर केलेली माहिती ग्राह्य धरण्यात येणार नाही असे याच्यात म्हटलेलं आहे. तर ती जी मेलवर माहिती अपेक्षित आहे ती मेलवर मिळेल, परंतु सदर मुदतीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे यात स्वयंस्पष्ट म्हटलेलं आहे. म्हणून सर्व उमेदवारांनी याची दखल घेऊन आपण तात्काळ या लिंकवर आपली माहिती भरावीची आहे. TET किंवा CTET उत्तीर्ण झाला असेल तर ती माहिती भरणं अपेक्षित आहे. आणि जर आपल्याला गुणपडताळणी करायची असेल किंवा रिस्पॉन्स शीट हवी असेल तर ती दुसरी लिंक भरून 500 रुपये प्रति पेपर शुल्कसुद्धा आपण भरायचं आहे. ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला द्यायची होती म्हणून आजचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्या मनापासून धन्यवाद. आपण असेच चॅनलला पाहत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. आपले पुनश्च एकदा मनपूर्वक धन्यवाद.